हॅलो गाईस, तर माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचा सर्वांचं स्वागत आहे. तर आम्ही तुम्हाला एक असा हिडन प्लेस दाखवणार आहे, म्हणजे तो एक शिरवली गावामध्ये आहे, भेकरा म्हणून. तर शिरवली गाव येतं पनवेलमध्ये. तर आता सध्या आम्ही चाललो पनवेलला पेट्रोल टाकण्यासाठी. तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा, कारण की ती म्हणजे जागा एवढी एक्सपेन्सिव्ह की तुम्हाला खूप आवडेल ती जागा, की खूप भारी जागा आहे ती. आणि एवढी मजा येणार, म्हणजे एवढं सुंदर पाणी, एवढं म्हणजे लोकेशनच एवढं भारी आहे का तुम्ही विचार कराल का एकदा इथं जायला तर लागेलच आम्हाला. तर ठीक आहे, तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा, मी तुम्हाला दाखवतो. चला निघूया. हॅलो, तर आता आम्ही निघले आहोत. तर इथं काम चालू आहे. बघू आता, म्हणजे आम्ही चाललो त्या जागे थोडा रिक्स थोडा आहे, थोडाफार चालायला पण खूप लागतं. 1 ते 2 झालं पाहिजे तुम्हाला. 15 ते 20 मिनिटं नक्की चालायला लागतील. तर असा सुंदरसा आमच्या गावातला रोड आहे, म्हणजे अति सुंदर रोड आहे, एकदम शांतता. असं म्हणजे अशी शांतता तुम्हाला कुठेच भेटणार नाही. हे बघा, तुम्हाला स्वप्ननगरी दिसते का? ही फिल्म सिटी आहे आमच्या इथली, खूप फेमस आहे. सगळे ॲक्टर्स इथे येतात शूटिंगसाठी. आणि तुम्हाला माहिती आहे का, इथे एक विनायक मालीचा सॉन्ग शूट झालता, आरमुट्या म्हणून. तो इथेच झालता, या हवेलीमध्ये. जस्ट तुम्हाला दाखवली ती हवेली. चला ठीक आहे. ही बघा, खूप सुंदरशी शाळा आहे, आश्रम आहे एक. तुम्ही बघू शकता, म्हणजे खूप सुंदरसा आहे, खूप जुना आहे, पण शांतीवन आहे याचं नाव. तरी बघू शकता तुम्ही. आता आम्ही पोचलो वाकी गावामध्ये. इथं आता आमचा सफर चालू आहे पनवेलला जायचा. या आमच्या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट खूप भेटेल, फार्म हाऊस खूप भेटतील. जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता का मला फार्म हाऊस पाहिजे. मी तुम्हाला एक चांगल्या रेंटमध्ये फार्म हाऊस देऊ शकतो. हॅलो गाईस, सब आम्ही आहे इधर. तर आम्ही इथं आलोय पेट्रोल टाकण्यासाठी. हेलो गाइस, तो अभी हम जा रहे तक्का. तो ये रहा सिकेटी का गार्डन. देख सकते हो आप, कितना सुंदर है हमारा पनवेल. झाल्या. हॅलो, तर यो आहे पिल्ले कॉलेज. बघू शकता इथे पोरा पण लेटेस्ट आहेत आणि पोरी पण लेटेस्ट आहेत. अपडेट न्यू. तर आता आम्ही आलो डीमार्टला. तर आता आम्ही घरी निघले आहोत. अजून एक आमचा मित्र येतोय, तर तो आल्यानंतर आम्ही ना पुढचा प्लॅन करणार आहोत शिरवली बेकरीवर जाण्याचा. सुंदरसा व्ह्यू आहे तिथे, तुम्हाला बघल्यावरती खूप आनंद होईल. तर ठीक आहे, आता आम्ही घरी चालले आहोत. तर आम्ही आता निघले आहोत
शिरवली भेकऱ्यावरती जायला. ह्यो आमचा मित्र अजय भाई. हे दोन अजून चिंटर बिंटर आहेत. तर चला निघलो आहेत आम्ही शिरवली भेकऱ्यावरती जाण्यासाठी. सुंदरसा व्ह्यू म्हणजे आमच्या साईडला पूर्ण असंच व्ह्यू भेटेल तुम्हाला. शांतता जागा, हरियाली, असं काय. अरे बापरे. तर ही वाट आहे ना, ही चिंचोली गावात आम्ही राहतो. हे जे माझे मित्र आहेत ना ते चिंचोली गावात राहतात आणि मी राहतो दुसऱ्यामध्ये. तर ही वाट आहे ना चिंचोली गावामधनं निघते. तर तुम्ही जर पनवेलच्या रोडमधनं येत असाल तर एक वाकडीवरनं रोड आहे, मोरब्या रोड. तर तो एक रोड जातं तिकडे शिरवली साईडला. चिंचण शिरवली म्हणून आहे, ती तुम्हाला कोण पण सांगेल. तर आता ह्यो रोड तर खूप खराब आहे आमच्या इथं साईडनं जाताना. हे एवढाच रोड खराब आहे, त्या साईडचा तर पूर्ण मस्त चांगला रोड आहे. हे आमच्या साईडला फार्म हाऊस एवढे आहेत का, म्हणजे तुम्ही विचार करून तुम्ही बघून दमाल तर फार्म हाऊस संपणार नाही. तर हे तर 2 रोड फिरलेले आहेत. लेफ्टचा शिरवली साईडला म्हणजे मोरबे साईडला, राईटचा रेडगर गावात जातो. तो पण एक रेडगर गावातला एक. आता इथनं म्हणजे आपला मेन रोड लागेल पुढे गेल्यावरती. मोरबे गावातच मेन रोड आहे जाण्यासाठी. वाकडीवरनं आला रोड आणि इथनं सरळ आता मोरब्यावरनं तुम्हाला एक गाव लागेल चिंद्रन मेन स्पॉट. कारण की दुसरे मध्ये गाव लागतील पण ते खूप आतमध्ये येतं. तुम्हाला चिंद्रन गाव लागेल. चिंद्रन गावाच्या आधीच तुम्हाला एक राईट टर्न मिळेल तुम्हाला. तर मी पुढे गेल्यावरती दाखवतो. हे माझे मित्र आहेत. मोरबे गाव आहे. आम्ही मोरबे गावातून एकच सांगते, शिरवली बॅकरा. हे जे आमचे मित्र आहेत ना ते प्लॅन कॅन्सल करायला सांगत होते. पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून राहीन. मी प्लॅन कॅन्सल होऊन देणार नाही. मी गेलो तर मी एकटा पण जाईन, पण मी प्लॅन कॅन्सल होऊन देणार नाही. काय ह्यो जो रोड आहे ना ह्यो मोरबे डॅमला जातो आणि इथं लेफ्ट मारल्यावरती चिंद्रन साईडला रोड जातो. ह्यो खूप सुंदर गाव आहे. आम्ही मोरबे गावाच्या बाहेर निघालो. आता थोड्या वेळात आता राहिला 20 मिनिटाचा रोड. तर एकदम पूर्ण चालायला पण लागेल. जसं आपण ट्रॅकिंग करतो तसा एकदम पुढचा व्ह्यू आहे ट्रॅकिंग सारखाच एक चालण्यासाठी. खूप मजा येते चालला. कंटाळला तर येत नाही कारण की जागा तशी तिथं गेल्यावरती जो म्हणजे मनाला शांतता भेटते ना, खूपच चांगला म्हणजे भारी वाटतं तिथे गेल्यावरती. भारी वाटतं. कॅप्चर होतं ना जास्त एरिया म्हणून दुसरं काय.
इथनं राईट घेतल्यावरती शिरोली गावामध्ये जातो. मध्ये एक आंबा गाव लागतो. तर इथनं सरळ चालले होता आपण. ते डोंगर, त्या डोंगराच्या खालती जायचं आपल्याला. तर आता आला आहे आंबेगाव. इथे 2 रोड मिळतात, एक राईट आणि एक लेफ्ट आहे. तर आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे. ह्यो चिंचवली शिरोली, या साईडला आंबेगावाला ही आहे चिंचवली. आणि इथनं पुढे आता गेल्यावरती आपण शिरोली गाव येईल. तर ह्यो शिरोली गाव आलेला आहे. बघू शकता, सुंदर गाव आहे, एरिया मस्त पैकी. तर आम्हाला लोकेशन इथला एक मित्र आहे म्हणून त्यांनी सांगितलं होता. त्याला फर्स्ट टाइम आलो जावा. बघा, खूप सुंदर व्ह्यू आहे. इथनं रोड चाललंय एक्सप्रेस हायवे, तर त्याचं काम चालू आहे. यांची गाडी काही चढत नाही काहीच. नाही, मी बघला तरी. अरे खालती बाबा कमी होतात गेअर. माझा न्यूट्रल होते. गेअर टाक ना आजा. बदलापूर ना आपल्याला शॉर्टकट होईल नंतर. अरे आम्ही खोदले पण असता, गेला पण खोदू उन्हावर. बघ कसला खोदले सर. काय तिथे लफडा झालेला आहे, थोडा थांबा तुम्ही. किती चौकात आले. हा, बदलापूर आणि कर्जतसाठी डायरेक्ट पूर्ण रोड जातोय. पुणे एक्सप्रेस हायवेला जोडणार आहे. तिथे गाडीचा थोडा प्रॉब्लेम झाला. गांड फटी हुई कैसी दिखती है अभी देखो. हा पूर्ण डोंगरातून मधून रोड गेलाय अंबरनाथ कल्याणसाठी. कोणतं जागा बघून येतो. डब्बा संपले संपले आम्ही तसा आम्हाला बोलत डब्बर जायचं होतं. आणि 3-3 पहिल्यांदा आपण गाडी बसून आलो. आता 100 लोक तिकडे असतील. आता आम्ही इथं उतरले आहोत. तिथं गाडी पार्क केली आम्ही. हा तुमचा ब्लॉगर बघा. ब्लॉगर बाय बोलो. चावा घेतला.
5-6 किलोमीटर होईल. आम्ही इथं आलो आता भेकऱ्यावरती. तर इथं स्पॉट आहे, इथं झाडांच्या मध्ये लपलेला आहे निसर्गामध्ये. खूप छान आहे. तिथं गेल्यावरती तुम्हाला समजेल कसा काय आहे तो. सध्या पाणीचा स्रोत कमी आहे. जर पाऊस पडला असता तर अजून खूप मजा आली असती. खूप म्हणजे चांगला वाटला असतं तुम्हाला पण यासाठी. तर आता बघू पुढचा सफर. त्याला आज तुला सांगितलं जास्त गर्दी अरे मी चालवलीच नाही गाडी. तर आता आम्ही इकडे काय यायची गरज आहे पण निघलो. कसं म्हणे बोलतोस तू? इथूनच यायला लागलं. कसं एरिया असतो तू? इकडे काय यायची गरज आहे कर्जतला? याला लय मी मारणार आहे. कर्जत आली इकडे यायची म्हणजे काय माणूस आहे? यो बघा तुम्ही, म्हणजे खूप सुंदरचा निसर्ग आहे. ते निसर्गामध्ये आपण लपलेलो आहेत. तर इथला प्लेसच असा आहे का खूप सुंदर आहे. पहिले खूप चालायला लागायचं, आता गाडी इथपर्यंत येतोय कारण की रोडचं काम चालू आहे म्हणून. एकदा पावसाला चालू झाल्यावरती आमचं इथं डेलीचं प्लॅन असतंय. असा रोड आहे बघा. खूप ऍडव्हेंचर सारखं वाटतं इथे. अरे आपल्याला काय ते खायला घ्यायला पाहिजे होतं. माझा पॉवर बँक वगैरे कुठून जायचे आहे? सुंदर आहे. इथं जर पाणीचा फ्लो थोडा जास्त असल्यावर तर खूपच सुंदर वाटतं इथला एरिया. म्हणजे इथे एक पोहण्यासाठी हो एक डबका आहे, तो एक डबका आहे आणि एक खालते एक मोठा आहे. तर तुम्ही तिथे नाही गेलं तेच चांगलं होईल. खूप सुंदर. हे आम्ही दे घालते. यांनी गाडी त्यांनी मनावर मारला. हे गपत लावला मोबाईल आहे. आज या मोबाईल जर बुडला ना माझा, तो मोबाईल दहावीला बुडून पाहिजे. काय ती एकदा नक्की या तुम्ही इथं. हा जा. आम्ही आपलं समीर कसं झालं आता बरोबर दिसतं ना एकदम. हा आता एवढा हडकुले दिसत आहे नॉर्मल जरसा आले ना. अजून एक महिना करू गणपतीना तण
जा काय ना होणार आता. या अजय टाक उरी टाक. या अजय या अजय टाक उरी टाक. जा जा खाली जा ना बंड नाही जा तू जा डायरेक्ट. हे पडशील होय. या अजय जा उरी टाक. कुठं आल्या कलंबोली का. तर गाईज थँक्यू ब्लॉग पूर्ण वॉच केल्याबद्दल. जर तुम्हाला हा ब्लॉग आणि हा स्पॉट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकन नक्कीच क्लिक करा. लाईक आणि शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.